यूट्यूब फॅमिली. तर आज मी ब्लॉग बनवते. तर पहिलं तुम्हाला आमचं मण्याची स्टाईल बसण्याची झोपण्याची बघा किती असं झोपतं ते दाखवते तुम्हाला. कसं मजा मजा करते मण्या. मण्या काय झालं तुला? हा मण्या बघितलं का मण्या आमचा कसा झोपलाय. काय करतो म्हणे? झोप आले तुला? झोप आले नाही? कसा मजा करतो म्हणे आमचा, तसा पण झोपतो. हा आले झोप आली, झोप आली मण्याला, झोप आली. हा आणि आमच्या मण्याचं पण चॅनल मी खोललंय, मण्याच्या गमती जमती चॅनलचं नाव आहे. तर आमच्या मण्या खूप मस्ती करतो आणि खूप कॉमेडी व्हिडिओ असतात आमच्या मण्याचे ना. मण्या तू सांग, चॅनलला सबस्क्राईब करा मण्याच्या ना. म्हणा काय चाललंय बाबू तुझं? काय करतो? काय करतो मण्या? मण्या काय बघतोय मण्या? काय बघतोय? लय कंटाळा आलाय मण्याला दिवसभर खेळून खेळून. आता आळशी लई. मण्या ही कुठली तुझी पद्धत आहे हा खेळायची? काय गेले खाली? खाली काय गेले? काय गेले मण्या? खाली काय गेलं? झालं झालं बाबू? आणि आवाज येतोय तर मी गिरण लावली ना, गिरणीचा आवाज येतोय. आमच्याकडे छोटीशी गिरण आहे, तुम्हाला दाखवते. अशी मी बाहेर लावते गॅलरीत. आणि इथले कोणी पनवेलमध्ये जवळ असते ना आमच्या इथं, तर मी दळण पण देते बाहेरचं. हे बघा अशी मी गिरण मी टाकली. आता ह्याच्यामध्ये ज्वारी आणि नाचणी दोन्ही मिक्स केलं. खूप छान लागतात भाकरी. बाजरी पण टाकतात तुम्ही, पण बाजरीचं नाही केलं मी, कंटाळा केला म्हणून दोनच गोष्टी होतं. की एक छोटू आणि खुशबू म्हणून त्यांचं एकच ब्लॉगमध्ये त्यांनी मॉनिटाईज झालं. 4000 वॉच टाईम पूर्ण झाला. आणि आपण छोटे यूट्यूबवर असो किंवा मोठे आहेत म्हणून ते लगेच ग्रो झाले, पण त्यांच्या सांगण्यावर पण त्यांचं लगेच ग्रो झालं. दुसऱ्यांना पण लगेच. त्याला तर म्हणजे एवढं जास्त काय असं बोलता वगैरे येत नाही. सुरुवाती म्हटलं नवीन नवीन होतं कोणाकोणाही असं. त्याला त्यांनी जे काय सांगितलं त्याच्या भावाने, तर आपण सगळ्यांनी खूप विश्वास ठेवला आणि त्याला लगेच एकदम ग्रो त्याचं चॅनल करून दिला. आणि त्याला कमेंट पण अशा येतात की भाई आपण ब्लॉग बनव, हम लोग सपोर्ट करेंगे आपको. तर मराठी लोकांना एवढं जास्त कोणी सपोर्ट करत नाही. आणि मराठी लोक खूप आहेत त्यांच्यापेक्षा, तरी पण एवढं कोणी सपोर्ट करत नाहीत. आपण त्यांना बघून लगेच त्यांचे आपल्याला दया येते किंवा सपोर्ट करतो. साधा भोळा किंवा काही आपल्याला लगेच माया येते आणि आपण त्यांना लाईक करतो, फॉलो करतो आणि पुढे नेतो. पण मराठी लोक काही करत असते तर त्यांना कोणी असं म्हणजे एवढं सपोर्ट करत नाही आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना कोणी सपोर्ट करत नाही. पण त्या लोकांना खूप लोकांचा सपोर्ट असतो, त्याच्यामुळे ते लगेच मोठे होतात आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या फटाफट होऊन जातात. तर हे कारण आहे माझं, म्हणजे थोडंसं म्हणजे मला बोलावशी वाटलं म्हणून बोलली. तर तुम्हाला कसं वाटतं ह्याच्याबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा. ह्याच्यात काय चूक भूल किंवा काय जर वाटलंच तर तुम्ही मला त्या 2-1 कमेंट
ब्लॉगद्वारे मला सांगू शकतात की बरोबर आहे. कारण की त्याचे फक्त 15 ब्लॉग झालेत आत्तापर्यंत. तर त्याचं लगेच आता मॉनिटाईज झालं आहे चॅनल आणि आता लगेच गुगल हे आलं आहे त्याला. मग त्यांचं म्हणजे असं काहीच नसताना पण लगेच असं होतं आहे. आणि काही काही खूप मेहनत करतात तर त्यांना कुणीच असं बघतसुद्धा नाही. तर माझं ह्याच्यावरती मत आहे की असं का, कारण सगळेच मेहनत करतात, त्याच्या मागची खूप मेहनत आहे. नुसतं ब्लॉग बनवून चालत नाही, त्याच्या मागची एडिटिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. नुसतं ब्लॉग बनवून आपण टाकू शकत नाही, त्याच्या मागची खूप मेहनत आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब करणं हे प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे असं मला वाटतं, आपण व्हिडिओ पाहतो तर तुमचं काय ह्याच्यावर मत आहे तर नक्की मला सांगा. आणि त्याचं मॉनिटाईज झालं किंवा एकाच ब्लॉगमध्ये तो ग्रो झाला, हे त्याचं नशीब आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि आपल्या सगळ्या लोकांनी त्याला म्हणजे मदत केली तर चांगलंच आहे. पण सगळ्यांनाच आपण असं नाही करू शकत ना. पण जो कोणी आपलं मेहनत करतो आहे त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. पण काही काहींना खूपच मेहनत करायला लागते आणि काही काहींना खूपच कमी करायला लागते. ह्याच्यात मला थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं, म्हणून म्हटलं चला याच्यावर आपण एक ब्लॉग बनवूया आणि बघू कोण काय आपल्याला त्याच्याबद्दल थोडंसं कोणी सांगेल, कमेंट वगैरे करेल तर चांगलंच आहे की बरोबर आहे की चुकीचं आहे हे.